महायुतीचे नेते आणि शरद पवारांमधल्या भेटीगाठींचं सत्र सुरूच आहे। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली। तसंच बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय। पाहूया त्याच संदर्भातील हा रिपोर्ट। शरद पवार पुन्हा एकदा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। संजय काका पाटीलच नव्हे तर इतर राजकीय नेत्यांनी देखील शरद पवारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली। परळीमधून राजेसाहेब देशमुख विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। इंदापूरमधून आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी इंदापूरमधील शिष्टमंडळ बारामतीमध्ये पवारांना भेटलं। अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी देखील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे। राजकीय कुठलीही चर्चा नाही। साहेबांना मी भेटलो, आज सकाळी फोन केला होता। साहेब बारामतीला होते, मला म्हणले मी साधारण 5 ते 6 या वेळेत येतो, तुम्हाला तिथं भेटतो आणि मग मी पुढे जाईन मुंबईला। अशी ती भेट होती। 8-10 मिनिटाची आमची भेट झाली। पॉलिटिकली कुठलीही चर्चा नाही। आगामी विधानसभेचा आता मी प्रमुख दावेदार महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी प्रमुख दावेदार म्हणून त्या ठिकाणी काम करतो। महाविकास आघाडी आहे, साहेब बी मोठे मनाचे आहेत, पवार साहेब बी मोठे मनाचे आहेत आणि काँग्रेसनंही माझं परळी विधानसभा ही आमच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब असतील, रमेश चेन्नीथला साहेब असतील, या सर्वांनी काँग्रेससाठी ही जागा परळी जागा मागितलेली आहे। 2 दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील पंढरपूर आणि मंगळवेढ्यामधील इच्छुक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती। यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत हे देखील उपस्थित होते। साहेबांची भेट झाली। पंढरपूर मंगळवेढ्यातले जे काही इच्छुक लोक होते ते सर्वांची भेट साहेबांबरोबर घालून दिली आणि पक्षाच्या सर्वेनंतर जे काही निर्णय होतील ते एक दिलाने सगळ्यांनी काम करावं अशी साहेबांनी सूचना दिलेली आणि 4ही उमेदवारांनी साहेबांना हे सांगितलेलं की आपण जो आदेश द्याल तो आम्हाला मान्य असेल। माळशिरसच्या जागेसंदर्भात लोकसभेच्या वेळेस उत्तमराव जानकरांचं नाव सांगितलं होतं, त्यांची उमेदवारी फायनलच आहे। मागील काही दिवसांपासून शरद पवार गटामध्ये इनकमिंग सुरू झाली आहे। गुरुवारी अजित पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने यांनी देखील अजितदादांना धक्का देत तुतारी हातात घेतली होती। बाबाजानी दुराणी यांनी देखील दादांची साथ सोडत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता। समरजित घाटगेंनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले। दरम्यान मागील काही दिवसात महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा महायुतीला धक्का देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।